नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी या परीक्षेमध्ये आतापर्यंत आलेले नफा तोटा या घटकावरील प्रश्न. तर वेळ न लावता आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे पहा, टी 2017ला विचारलेला. दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% वाढवली व नंतर 50% कमी केली आणि विकली, तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला, है ना? म्हणजे आपल्याला काय विचारले पहा, वस्तूची किंमत सुरुवातीला 50% वाढवली आणि नंतर परत 50% कमी केली, तर त्याला शेकडा नफा झाला की तोटा झाला असं आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं 50% वाढवली लगेच 50% कमी पण केली, त्याच्यामुळे त्याला काही तोटा नफा झाला नसेल, परंतु असं काही नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन अगोदर करून बघू, मग तुमच्या लक्षात येणार आहे. पहा, आता सुरुवात करताना काय करायची, त्या वस्तूची जी किंमत आहे ती आपण किती घेणार आहेत, 100 घेणार आहेत. पहा, 100 का घ्यायची, कारण कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं जातं. त्या वस्तूची जी मूळ किंमत आहे ती आपण किती मानू, 100 रुपये मांडली. ठीक आहे, ओके. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये किती वाढ करायची, सुरुवातीला 50% वाढ करायची. मग आपण याच्यामध्ये काय करू, 50% वाढ करू. मग 100चे 50% काढता येतात ना आपल्याला. 100चे 50% म्हणजे 100 गुणिले 50चे 100, 100 100 कॅन्सल म्हणजे किती, 50. तोंडी पण करू शकताय, हे काही करायची गरज नाही. 50% म्हणजे निम्मे, म्हणजे 50ने वाढली. मग आता 50ने वाढली म्हटल्यानंतर किती रुपये झाली ती, 100 अधिक 50 म्हणजे किती झाले, 150 रुपये किंमत झाली. बरोबर आहे. मूळ किंमत 100 होती, 50% वाढली म्हणजे 100चे 50% 50 आले आणि तेवढी वाढली म्हणजे 150 रुपये झाली. बरोबर आहे. आता नंतर काय झालं पहा, परत 50% कमी झाली. म्हणजे बघा, नंतर काय झालं, 50% कमी झाली, पण कोणाची, आता सध्या किंमत किती, 150 आहे. मग त्याचे 50% काढायचे. 150चे 50% हे तर काढता, 150 गुणिले 50चे 100 किती होतील, त्या ठिकाणी 5 शून्य शून्य, हा शून्य हा शून्य कॅन्सल, म्हणजे 15 गुणिले 5 75. बरोबर आहे. म्हणजे हे याचे 75 काय झाले, त्याला कमी केले, तर त्याने काय केले, 75 कमी केले, म्हणजे 50% कमी केले ना. 150चे 50% म्हणजे 75 आले, ते कमी करायचे आहेत आपल्याला. मग आपण पुढे काय करणार आहे, 150 मधून 75 कमी करणार आहेत, म्हणजे किती राहिलं, 75 रुपये. ही झाली त्याची विक्री. ही काय झाली, त्याची विक्री. समजलं का काय केलं आपण? आता आपल्याला विचारलंय त्याला तोटा झाला की नफा. बघा, मूळ किंमत किती होती, इथे पहा, मूळ किंमत होती 100 आणि विकले केवढ्याला त्याने आता फायनली, 75 रुपयाला. म्हणजे त्याला नफा झाला का तोटा? नक्कीच त्याला तोटा झालाय. खरेदी त्याची 100 आणि विक्री किती, 75, म्हणजे किती, 25 रुपये. आपण इथं म्हणू त्याला काय झाला, तोटा. किती, 100 वजा 75 म्हणजेच किती, 25. इथं पहा, तोटा 25%, नफा इथं दिसते तुम्हाला. तर आपला पर्याय कोणता आहे, पहिला पर्याय बरोबर आहे. 25% त्याला तोटा झाला. एकदम सिंपल आहे. तुमच्या लक्षात आलं असेल काय करायचे. सुरुवातीला मूळ किंमत 100 होती, 50%ने वाढवली. 100च्या 50% 50 येतात. 100 मध्ये 50 मिळवले, 150 झाले. ओके. आता 150चे परत 50% काढले, त्याचे 50% 75 आले आणि ते मात्र वजा केले, कारण कमी करायचे आहेत ना आपल्याला. मग 75 आलं, म्हणजे मूळ किंमत 100, विक्री 75, म्हणून 25 तोटा. एवढं सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. तुम्ही पण याच पद्धतीने सोडवा, तुम्हाला सोपा जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, हा 2016चा आहे. एका व्यक्तीने 300 रुपयाला 60 संत्री विकत घेऊन 250 रुपयाला 40 याप्रमाणे विकली, तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला. म्हणजे त्याने काय केलं, 300 रुपयाला किती घेतले, 60, आणि विकताना कसे विकले, 200 रुपयाला 40. याचा अर्थ असा नाही की 40च विकले, विकताना सगळेच विकले त्यानं, पण त्यांनी आपल्याला रेट सांगितलाय 250 रुपयाला 40 याप्रमाणे विकले, तर त्याला काय झालं असेल. तर बघा, एकदम सिंपल आहे. मी काय करतो, या ठिकाणी लिहितो बा, खरेदी. खरेदीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 300 रुपयाला किती, 60 संत्री त्याने विकले. बरोबर आहे. 300 रुपयाला 60 संत्री विकले, सॉरी खरेदी केली, विकलेच म्हणताय, खरेदी केली ती 300 रुपयाला 60 संत्री. आता त्याने विक्री करताना कसे केले पहा, विक्री असं का लिहितोय बघा, लक्षात येईल. त्याने काय केलं, 250 रुपयाला, 250 रुपयाला किती, 40 संत्री. बघा, खरेदी करताना 300 रुपयाला 60, विक्री करताना 250 रुपयाला 40 संत्री. बरोबर ना, 250 रुपयाला 40 याप्रमाणे विकलेत. मग आता मला सांगा, आपल्याला 60 खरेदी केले म्हणलं 60 विक्रीचं बघावं लागेल ना.
किती रुपये होतात? तर 40 संत्र्याचे 250 रुपये. तर 20 संत्र्याचे किती होतील बरं? 40 संत्र्याचे 250, तर 20 संत्र्याचे जे त्याच्या संत्रा निम्म केले ना, म्हणजे 250चे निम्म किती? 125. बरोबर आहे का? आता आपण याची बेरीज करू. हे 40 आणि 20 किती झाले? 60. म्हणजे 60 संत्र्याच्या बाबतीत येईल पहा. हे 5, हे 5 आणि 2 7, 2 आणि 3 म्हणजे 375. बघा आता एकदम सोपं झालं. त्यांनी 60 संत्र 300 रुपयाला खरेदी केले होते आणि त्यांनी 60 संत्र 375 रुपयाला विकलेत. कसे विकलेत समजलं? 40 संत्र्याचे 250, तर 20 संत्र्याचे 125 म्हणजे 40 आणि 20 60 संत्र्याचे किती झाले? 375. म्हणजे बघा खरेदी त्याची 300 आणि विक्री त्याची 375 म्हणजे त्याला काय झाला बरं? नफा झाला. काय झाला त्याला? नफा झाला. नफा किती रुपये झाला? तर 75 रुपये नफा झाला. बरोबर आहे. कारण 300 रुपये खरेदी, विक्री 375 म्हणजे 75 रुपये नफा झाला. मात्र आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. आता हे नफा हे फिक्स आहे म्हणजे तोट्याचे हे वजा झाले. हे की नाही? नफा किती? 75 रुपये. मग आता शेकडा नफा कसा काढायचा असतो? शेकडा नफा काढताना पहा काय करायचं? 75 रुपये हा जो नफा आहे तो किती रुपयाला झाला? 300 रुपयाला. म्हणजे 300 रुपयाला खरेदी होती. आपण असं करायचं पहा. 300 रुपयाला 75 तर 100ला किती? म्हणजे 100ने गुणायचं. म्हणजे थोडक्यात नफा छेद खरेदी गुणले 100. हा नफा म्हणजे प्रत्यक्षात झालेला नफा. इथं बघा कॅल्क्युलेशन करू आपण. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल केले. 3ने 75ला जर भाग दिला तर 25 त्रिक 75 म्हणजे आपलं उत्तर येतं 25% त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. शेकडा नफा 25%. पर्याय क्रमांक किती? 2 आपलं बरोबर आहे. समजते एक सर्वांना काय केलंय? व्यवस्थित बघा पुन्हा एकदा, आहे की नाही? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. तर या व्यवहारातील नफा किंवा तोटा किती? टीटी 2014चा प्रश्न आहे. आता ह्या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येत असतं पहा. तर मी तुम्हाला एक माझी पद्धत सांगतो, सोपी थोडीशी आहे. त्या पद्धतीने आपण ट्राय करू. ठीक आहे? किंवा मग तुम्हाला एकदम तोंडी करायचं म्हटलं तर बघा 12 वस्तू विक्रीची किंमत प्लस 15 वस्तूच्या खरेदी किमती एवढी म्हणजे 3 वस्तू आपल्याला नफ्यात मोडतात, आहे की नाही? मग 12चे 3 तर 100ला किती? असं तुम्ही केलं तरी पण उत्तर येऊ शकतंय. परंतु तसं बरेच जण कन्फ्यूज होतात. कारण म्हणतात ही 12 आहे ही विक्री किंमत आहे की नाही? तर बघा मी काय सांगतो. 12 वस्तूची विक्री, आहे की नाही? 12 वस्तूंची विक्री बरोबर 15 वस्तूंची खरेदी. बरोबर आहे की नाही? असं आपल्याला दिलेलं आहे. आता पहा आपल्याला एक आयडिया करायची. काय आयडिया करायची? तर ही जी संख्या दिसतात 12 आहे आणि इकडं 15 आहे. तर तुम्हाला अशी संख्या शोधायची जवळची की 12 आणि 15 दोघांच्या पाड्यात आहे. याचाच अर्थ आपल्याला काय करायचा आहे? त्याचा लसावी काढायचा पहा. किंवा मग तुम्ही तोंडी केलं तरी चालेल. बघा 12च्या पाड्यात असणारी 12 2 24 12 23 12 44 12 25 60 आणि 15च्या पाड्यात पण 60 येते. 15 चौक 60 12 पंचे 60 आहे की नाही? किंवा मग तुम्ही इकडे करायचं 12 आणि 15ला कितीने 3ने भाग जातो. 3 चौक 12 3 5 15 संपलं, भाग जात नाही आता. मग इथं करायचं 3 चौक 12 12 पंचे 60 हा सगळा गुणाकार करायचा. 5 4 3 60 येतं. म्हणजे आपण याची किंमत 60 रुपये मानायची पहा. किती मानायची? 60 रुपये. तुम्ही वेगळी मांडली तरी चालते. म्हणजे कसं? समजा तुम्ही 120 माना 12च्या पाड्यात आहे 15च्या पाड्यात पण आहे तरी चालतं, काही फरक पडत नाही. आता बघा असं का करतो मी? तर एकदम सोपं. आता 12 वस्तूची किंमत 60 रुपये आहे आणि 15 वस्तूंची खरेदी पण 60 आहे. आता 12ची जर 60 असेल तर एकाची किती येईल बरं? मग एक वस्तूची विक्री किती येईल बरं? एक वस्तूची विक्री मला सांगा किती येईल? 12 वस्तूची विक्री 60 रुपये तर एकाची किती येईल? 5 रुपये. किती येईल? 5 रुपये. राईट? बघा 12 वस्तूची विक्री 60 तर एका वस्तूची किती? 5. कारण 12 म्हणजे 60 झालं. आता इकडं 15 वस्तूची खरेदी 60 तर एका वस्तूची खरेदी किती येईल बरं? मग एका वस्तूची खरेदी किती येईल? 15 चौक 60 म्हणजे 4 रुपये. बघा आता इथं आपल्याला लगेच क्लिक होते. एक वस्तूची विक्री किती आहे? 5 रुपये. एका वस्तूची खरेदी किती आहे? 4 रुपये. म्हणजे नफा किती झाला? नफा किती झाला? 4 रुपये खरेदी 5 रुपये विक्री म्हणजे 1 रुपये नफा झाला. बरोबर? आता आपण कसं करतो? मग आपल्याला शेकडा नफा विचारलाय. बरोबर? आता नफा झाला हे तर आपल्याला माहिती आहे कन्फर्म, आहे ना? मग आपले तोट्याचे पुढे गेले. तोट्याचे ऑप्शन कट झाले. आता आपल्याला नफा काढायचा आहे. शेकडा नफा कसा काढायचा? मग आपण शेकडा नफा बरोबर किती? 4 रुपयाला
एक नफा, 1 रुपये नफा झाला. कारण खरेदी किती होती? 4. खरेदी खाली लिहितो की नाही आपण वरती नफा. तर 100ला किती? सरळ सरळ 4ने भाग द्या. 4 एक 4 आणि इथं 25. 25 चोक 100 म्हणजे 25% त्याला काय झालेला आहे? नफा झालेला आहे. एवढा सोपा हा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 2. तर ही एक सोपी पद्धत आहे असं मला वाटतं. किंवा तुम्ही दुसरी पण पद्धत वेगवेगळ्या आहेत अजून ती अप्लाय करू शकता. जसं मी आता तुम्हाला म्हटलं होतं 12 वस्तूंची विक्री आहे, 15 वस्तूंची खरेदी एवढी. म्हणजे 3 वस्तू कशात येतात? नफ्यात येतात. 3 वस्तू कशात येतात? नफ्यात येतात. मग 12ला 3 तर 100ला किती? असं जरी केलं तरी पण तुमचं उत्तर लगेच येणार आहे. म्हणजे 3 एक 3, 3 चौक 12 आणि खाली 4ने 100ला भाग द्यायचा. 4 एक 4 आणि हे 25. पण तरी पण आपलं उत्तर किती येतं? 25%. असं करा किंवा हे करा. तर हे पण सोपं आहे, हे पण सोपं आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. एनी बीला एक बॅग 30% नफ्याने विकली. तीच बॅग बीने सीला 20% तोट्याने विकली. ती बॅग सीने 832 रुपयाला विकत घेतली तर एने खरेदी केलेल्या बॅगची खरेदी किंमत किती? बघा, एने बीला विकली, बीने सीला विकली. सीची खरेदी आपल्याला दिलेली आहे, तर आपल्याला एची खरेदी विचारलेली आहे. बरोबर आहे की नाही? आणि मध्ये त्यांनी कोणी कोणाला नफ्याने किंवा तोट्याने विकली ते आपल्याला दिलेले आहे. तर ह्याचं पण जे आहे आपण 100ने सुरुवात करून याचं उत्तर काढू शकतो आरामात. आपल्याला बाकीचं कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही. बघा मी कसं करतोय. समजा ए आहे, एने कोणाला विकलेली आहे? बीला. असं आपण गृहीत धरू की एने ती 100 रुपयाला घेतली होती. गृहीत धरतोय आपण. ठीक आहे. आता इथं विचारलंय की एने खरेदी केलेल्या बॅगची किंमत किती? लगेच 100 नाही. तर आपण त्याच्यावरून कसं काढायचं मी तुम्हाला सांगतोय बघा. एने काय केली? थोडक्यात 100 रुपयाला खरेदी केली असं आपण मानू. आता त्याने काय केलं बघा, एने बीला देताना कशी 30% नफ्याने विकली. नफा किती घेतला त्यानं? नफा किती घेतला? याला विकताना 30% नफा घेतला. म्हणजे 100ला 30 रुपये. 30 रुपये नफा म्हणजे बीला केवढ्याला विकली त्यांनी? 130 रुपयाला विकली. केवढ्याला विकली? 130 रुपयाला. बरोबर का? 100ला घेतली होती, 30 रुपये नफा म्हणजे 130 रुपये. ओके. आता बीने काय केलं? बीने कोणाला विकली? सीला विकली. बा, बीने सीला विकली. मात्र बीने सीला विकत असताना 20% तोट्याने विकली. 20% काय? तोटा. म्हणजे हे जे 130 रुपये याने खरेदी केली होती बीने, तिथून पुढे त्याने काय 20% तोटा. 20% तोटा. बरोबर. मग 20% तोटा काढून घ्यायचा आपण. 130चे 20% काढून घ्यायचे पहा आपण. 2 2 शून्य कॅन्सल झाले. खालचे 2 वरचे 2. 13 दुनी म्हणजे 26 रुपये तोट्याने विकली. आता 130 मधून 26 गेले. किती राहिले बरं? 130 मधून 26 वजा करा. म्हणजे 104 रुपयाला ती सीला पडली. किती रुपयाला? 104 रुपयाला. मात्र आपल्याला देताना इथं काय म्हणले? ती बॅग सीने केवढ्याला खरेदी केली? 832 रुपयाला खरेदी केली. फक्त आता एवढं येऊनच आपल्याला आन्सर करायचं बा. कसं? ज्यावेळेस एची खरेदी 100 रुपये होती त्यावेळेस सीची खरेदी किती? 104. आता सीची खरेदी 832 आहे तर एची खरेदी किती? एवढं सोपं करणार आहेत आपण आता. लक्षात आलंय? आपण हे 100 रुपये मानून इथपर्यंत आणलं होतं सोप्या पद्धतीने. मात्र तिथे 104 नाही तर सीची खरेदी 832 आहे. मग आपल्याला एची खरेदी येणार आहे. मी इथं असं करतो मी 100 रुपये असताना किती? 104. 100 रुपये असताना 104 तर किती रुपये असताना 832? बस. हे तिरकस गुणाकाराने जर सोडवलं तर तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. कसं? सोपं आहे बघा. तिरकस गुणाकार करायचा. 104 गुणिले x. बघा, 104 गुणिले x बरोबर किती? 832 गुणिले 100. आणि फक्त इकडचे 104 ने तिकडे भागायचे पुढच्या स्टेपला. म्हणजेच x बरोबर किती येणार आहे? 832 गुणिले 100 आणि खाली किती असणार आहे? 104. 100 ने 104 इकडे आणले. आता 104च्या पाड्यात 832 आहे. सरळ सरळ दिसते. 4 8 32 1 8 8. आणि तुम्ही करून बघा. 104 1 104 104 8 किती होणार आहे? 832. आहे का नाही? गुणाकार करून 8 चौक 32 7 4 3 8 0 0 3 8 1 8 बरोबर येते. आणि 8 गुणिले 100 म्हणजे किती येणार आहे? एक्सची किंमत किती? ते 8 गुणिले 100 किती होतात? 800 रुपये. म्हणजे ती बॅग एने केवढ्याला खरेदी केली?
800 रुपयाला खरेदी केली होती. पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आलाय पहा आपला. आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करायची गरज पडली नाही. आपण काय केलं, फक्त एने 100 रुपयाला खरेदी असं मांडलं आणि सेम जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आणलं. 100 रुपयाला इकडे 104 आले, तर किती रुपये असताना 832, अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे पहा. एक वस्तू 1320 रुपयाला विकल्याने जितका नफा होतो त्याच्या दीडपट तोटा 1145 रुपयाला विकल्याने होतो. यावरून वस्तूची मूळ किंमत किती, हा टीईटी 2014चा प्रश्न आहे. म्हणजे 1320 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होईल ना, त्याच्या दीडपट तोटा कधी होतो, 1145 रुपयाला विकल्याने, तर त्याची मूळ किंमत किती. आता याचं उत्तर जे आहे ना, दोन प्रकारे. एक तर तुम्ही पर्यायाकडून करू शकता किंवा मी सांगतो त्या पद्धतीने एक्स मानून करू शकता. मी तुम्हाला एक अगोदर एक्स मानून कशा पद्धतीने करायचं ते सांगतो. पर्यायाकडून पण करता येईल आपल्याला, पण ते पण सोपंच आहे. बघा, सुरुवातीला काय करतो मी, मूळ किंमत जी आहे त्याची एक्स मानतो. मूळ किंमत किती मानतो, एक्स. आता जर त्याची किंमत एक्स असेल, आता पहिलं काय म्हणलंय, 1320 रुपयाला विकल्याने नफा होतो. मग आपण करू नफा. आता नफा कधी होतो, जेव्हा विक्री जास्त असते, है ना. मग विक्रीमधून आपल्याला खरेदी वजा करावी लागते. विक्री किती आहे, 1320. त्याच्यामधून खरेदी म्हणजे मूळ किंमत किती आहे, एक्स. म्हणजे नफा किती आहे, 1320 वजा एक्स. बर, आता तोटा काढून घेऊ. दीडपट तोटा आहे तो, ते आपण दीडपट बघू नंतर. सध्या तोटा काढून घेऊ आपण. तोटा किती आहे किंवा तोटा कधी होतो, 1145 रुपयाला विकल्यानंतर तोटा झालाय. आता तसं जर पाहिलं तर आपल्या इकडे काय आहे, तोटा कधी होतो, ज्यावेळेस खरेदी जास्त आहे आणि विक्री कमी. म्हणजे थोडक्यात खरेदीमधून आपण तो वजा करायचा. म्हणजे खरेदी किती आहे, एक्स, आणि विक्री किती आहे, 1145. म्हणजे खरेदीमधून विक्री वजा केली तर तोटा भेटला आपल्याला. आणि आता कंडिशन जी दिली ना, ती कंडिशन आपण याच्या ठिकाणी लिहायची. फक्त काय कंडिशन दिली, की जितका नफा होतो नफ्याच्या दीडपट तोटा. नफ्याच्या दीडपट तोटा म्हणजे तोटा जो आहे ना, तोटा हा काय होतो, नफ्याच्या काय दीडपट. दीड म्हणजे किती बरं, दीड म्हणजे असं 1/1/2, 1 आणि अर्धा. त्याला जर आपण व्यवहार्य पूर्णांक, साध्या पूर्णांकात जर करायचा प्रयत्न केला तर काय होईल, बे एक बे आणि 1 3 म्हणजे 3/2. दीड म्हणजे 3च्या निम्म. समजतंय ना, 3/2. म्हणजे तोटा जो आहे तो नफ्याच्या एवढा आहे. आता फक्त याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्यात आणि एक्सची किंमत काढून घ्यायची. बघा, तोटा किती आहे, बघा फटाफट करून घेऊ. एक्स वजा 1145 बरोबर 3/2 गुणले नफा किती आहे, बघा 1320 वजा एक्स. थोडंसं कॅल्क्युलेशन मोठं होईल, तुम्हाला पटकन करायचे. 2 इकडं भागलेलं आहे, इकडं गुणून टाकायचे. गुणताना डायरेक्ट 2x आणि 2ने 1145ला गुणलं तर 11 दुने 22, 25 दुने 90, म्हणजे 2290 रुपये होणार आहे. 2ने गुणले आपण इकडं बरोबर. या ठिकाणी 3ने गुणायचं 20 त्रिक 60 तरी 39, म्हणजे 3960. व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचे तुम्ही. वजा 3ने एक्सला गुणलं 3x. आता आपल्याला हे जे 3x आहेत ना, एका साईडला आणायचे. इकडं निगेटिव्ह आहे, तिकडं पॉझिटिव्ह होऊन जातील. म्हणजे 2x आणि हे 3x बरोबर आहे, इकडं आणले मध्ये बरोबरचं चिन्ह. हे 3960 जसेच्या तसे, आणि इकडचे वजा 2290 आहेत ना, इकडे काय होते, अधिक होतात 2290. बेरीज करून घेऊ आपण. 2 3 इकडं 5x होतात. यांची बेरीज किती होईल, 0 6 9 15. तसं इथं असं होत नाही बरं, आपण इथं समोर लिहित असतो, पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं होतं. 0 6 9 15 चाल 1 9 3 12 चाल 1 3 3 6 6250. आता आपल्याला काय करायचंय, फक्त 5ने तिकडे भागायचंय, आपल्याला आन्सर येणार आहे. म्हणजे एक्स बरोबर किती होईल, 5ने भागायचं. 6250ला कितीने भागा, 5ने भागा. बघा बरं किती येईल, एक्स बरोबर 5 1 बघा 5, इथं पण 5 1 5, खाली उरला 1, 12 झाले. 5 दुने 10, खाली उरले 2, 25 झाले. 5 5 25 आणि 0 बरोबर ना, म्हणजे 1250. बघा, पर्याय क्रमांक 1 आपला अगदी बरोबर आहे. हे झालं कसं, एक्सच्या साहाय्याने सोडवायचं. आता तुम्ही पर्यायाकडून सुद्धा सोडू शकता, मात्र ते पर्याय योग्य असणं, समजा पहिल्या योग्य आला तर बरोबर ठीक आहे, नाही तर मग करत 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 तुम्हाला शेवटपर्यंत जायला लागतं, है ना. पर्यायाकडून कसं जायचं तो थोडक्यात सांगतो तुम्हाला 1 मिनिटात. समजा आता 1250 पहिला पर्याय 1250 आहे, तर काय म्हणलंय, 1320 रुपयाला विकल्याने नफा होतो. मग आता नफा कसा,
नफा बरोबर किती आहे 1320 मधून 1250 वजा करायचे. किती येईल 0, 12तून 5 गेले 7, 0 म्हणजे 70 रुपये नफा झाला. किती रुपये 70. आता तोटा काढून बघायचा. तोटा कसा काढायचा 1145 रुपये बघा काय 1145 विक्री आहे आणि आपली किती आहे 1250 बरोबर ना. मग 1250 वजा करायचे सॉरी 1250 मधून 1145 वजा करा 0 हातातून 4 गेला बरोबर ना 10तून 5 गेले 10तून 5 गेले 5 हातचा आला 1 5तून 5 गेले 0 2तून 1 गेला 1 105 व्यवस्थित बेरीज करा 105. आता होतंय काय आपल्याला एवढं बघायचंय की हा जो नफा आहे ना किंवा हा जो तोटा आहे ना बघा तोटा आपल्याला तोटा हा नफ्याच्या दीडपट आहे. तोटा जो दिसतोय हा याच्या दीडपट आहे का बघा 70 आहे. आता दीड म्हणजे काय आहे 1 आणि अर्धा म्हणजे 70 स्वतः आणि त्याचा अर्धा 70चा अर्धा किती 35 70 आणि 35 किती होतात 105 म्हणजे बरोबर आहे हा दीडपट आहे. म्हणजे असं पण तुम्ही लॉजिक लावू शकता. मात्र हे पण सोपंच आहे. इथं मात्र तुम्हाला प्रत्येक ऑप्शनला लावीत बसावं लागेल. बघा तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकताय. पहा पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं. अमितने काय केले 400 रुपयाची साखर खरेदी केली. जर त्याने 3/4 साखर 10% तोट्याने व उरलेली साखर 10% नफ्याने विकली तर सरते शेवटी अमितला अंडॅश दिले आणि खाली ऑप्शन दिलेत 5% तोटा होईल किंवा हे 5.125% नफा होईल असे दिले. तोटा नफा काय होईल ते पहा. आपल्याला करायचंय काय त्यांनी 400 रुपयाची खरेदी केली पहा. खरेदी किती खरेदी केलेली त्यांनी 400 रुपयाची. याला बॉक्स करून ठेवतो मी. आता आपल्याला काय करायचं विक्रीतून त्याला किती पैसे आलेत हे काढायचं. आता ते सुरुवातीला काय केलेलं आहे 3/4 साखर 10% तोट्याने विकली. आता 3/4 म्हणजे किती हे जे 400 रुपये आहेत ना आता किती किलो साखर आहे वगैरे आपल्याला दिले नाही पण 400 रुपयाची ना मग त्याचे 3/4 काढायचे पहा. 400चे 3/4 3/4 म्हणजे काय 3/4 3/4 म्हणजे 3/4 400चे करा 4ने भाग द्या 4 1 4 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे 100 100 गुणले 3 म्हणजे 300 रुपयाची साखर विकली त्यांनी. किती रुपयाची 300. ती कशी विकली 10% तोट्याने विकली 10% तोट्याने विकली म्हणजे 300 रुपयाचे 10% काढायचे. तुम्हाला माहिती एवढं सोपं आहे पण तर कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे किती रुपये येणार आहे 30 300 गुणले 10चे 100 2 शून्य कॅन्सल केलेत आपण म्हणजे 30 रुपये 30 रुपये काय झाला त्याला तोटा. बघा 30 रुपये जर त्याला तोटा झाला तर किती रुपयाला विकली मग 300 रुपयाची साखर 30 रुपये तोट्याने विकली म्हणजे 300 वजा 30 म्हणजे किती 270 रुपयाला विकली. कोणती ही 300 रुपयावाली बरोबर आहे ना. आता उर्वरित साखर उरलेली साखर किती 10% नफ्याने विकली. आता उरली किती 400 रुपयाची साखर होती 300 रुपयाची त्याने विकली 270 रुपयाला. आता उरली किती 100 रुपयाची उरली. किती रुपयाची उरली 100 रुपयाची. आता ही जी 100 रुपयाची साखर आहे ना त्याने 10% नफ्याने विकली पहा. मग आपण 100 रुपयाचे 10% माहिती आहे तुम्हाला किती येते तरी पण बघा 100 गुणले 10/100 100 100 कॅन्सल म्हणजे 10 रुपये त्याला काय झालेलं आहे या ठिकाणी नफा झालेला आहे. म्हणजे 100 रुपयाची साखर 10 रुपये नफ्याने विकली म्हणजे 100 आणि 10 किती झाले 100 अधिक 10 110 रुपये त्याला मिळालेले आहेत पहा इथं बरोबर. आता त्याला पहिल्यामध्ये एवढे मिळाले आता दोन्ही मिळून किती रुपये त्याला मिळाले बघा 0 0 0 त्याच्यानंतर 7 आणि 1 8 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 380 रुपये त्याला मिळालेत. किती रुपये मिळाले त्याला 380 रुपये मिळालेले आहेत त्याला बरोबर ना. आणि त्याने खरेदी केवढ्याची केली होती 400 रुपयाची खरेदी केली होती पहा. म्हणजे त्याला काय झाला खरेदी 400 विक्री 380 त्याला झाला तोटा. काय झाला तोटा. किती रुपये तोटा झाला त्याला 20 रुपये 400 मधून 380 गेले 20 रुपये तोटा झाला. मात्र आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे ना. मग शेकडा तोटा काढायचा सोपं आहे. कसं आपल्याला माहिती आहे खरेदी किती आहे 400 रुपयाला त्याला 20 रुपये तोटा झाला. 400 रुपयाला 20 रुपये तोटा झाला तर 100 रुपयाला किती सरळ सरळ 2 2 शून्य कॅन्सल केले मस्तपैकी 4ने 20ला भाग द्या 4 1 4 4 5 20 म्हणजे 5% त्याला काय झालेला आहे तोटा. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर येतो. बघा कसं सोडवलंय व्यवस्थित तुमच्या लक्षात आलंच असेल.
आता पुढचा प्रश्न आपल्याकडे पहा. एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपये वाढवली असती तर 6% नफा झाला असता. यावरून वस्तूची मूळ किंमत किती? हा TET 2013चा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, परंतु आपण त्याला व्यवस्थित सोडू पहा. आणि तुम्हाला एक त्याच्यावर आधारित एक नवीन ट्रिक आहे जी माझ्या एका मित्र शिक्षकांनी सांगितलेली आहे, ती पण तुम्हाला मी सांगेल पहा. ती मी याला अप्लाय करून पाहिली तर परफेक्ट बसलेली आहे. अजून एक दुसरं उदाहरण आहे, त्याला पण परफेक्ट बसलेली आहे. परंतु अगोदर तुम्ही काय करा, कशा पद्धतीने हे उदाहरण सुटतंय ते अगोदर व्यवस्थित बघा. जसं की या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, त्या वस्तूची आपल्याला मूळ किंमत काढायची पहा, हे की नाही. इथं आपल्याला दिलंय की वस्तू विकल्याने 4% तोटा होतो. आपण एक काम करू, सुरुवातीला मूळ किंमत जी आहे त्याची मूळ किंमत मांडून घ्यायची. मस्तपैकी एक्स मांडायचं, घाबरायचं नाही, है ना. मूळ किंमत किती मांडली? एक्स. आता 4% तोटा होतो ना, मग आपण या ठिकाणी तोटा काढून घेऊ पहा. तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन कसं करतो व्यवस्थित पटापटा बघा. तोटा किती होतो? 4%, म्हणजे एक्सच्या 4%. एक्स गुणिले 4/100, म्हणजे त्याला आपण असं लिहू 4x/100 आपल्यासाठी. ठीक आहे. आता पहा पुढे, मूळ किंमत माहिती आहे आपल्याला, तोटा माहिती आहे, मग आपल्याला विक्री काढता येणार याच्यावरून. विक्री म्हणजे काय असतं? विक्री आता पहा, तोटा कधी होतो? ज्यावेळेस विक्री कमी आणि खरेदी जास्त असते. म्हणजे खरेदीमधून आपल्याला तोटा वजा करावा लागेल तेव्हा विक्री भेटेल आपल्याला. म्हणजे विक्री बरोबर खरेदी म्हणजे मूळ किंमत वजा तोटा 4x/100. हे किती येणार आहे? हे कॅल्क्युलेशन करता येतं सर्वांना. 100 याला गुणायचं, 100 झाले. 100x मधून 4x गेले, किती राहिले? 96x आणि छेद 100. ह्यालाच आपण पुढे जाऊन काय करणार आहे? दशांश चिन्हामध्ये जर केलं तर 2 शून्य आहेत ना, म्हणून 0.96x. अशा पद्धतीने ही झाली विक्री. बरोबर. आता पुढे पहा काय करतो मी. आता त्यांनी म्हणले, आता ही विक्री 550 रुपयांनी वाढवली असती. काय कशाने वाढवली असती? 550 रुपयांनी जर वाढवली असती, मी वरवान करतोय म्हणजे वाढवली असती, तर काय झालं असतं? 6% नफा झाला असता. मग आता पहा, 550 रुपयांनी जर वाढवली तर नवीन विक्री किती होईल बघा. आपण याला नवीन विक्री म्हणूया. नवीन विक्री किती होईल? पहिली होती 0.96, आहे का नाही, आणि आता किती होणार आहे? अधिक 550, 0.96x, आणि त्याच्यामध्ये 550 मिळणार आहेत. बरोबर. ही झाली नवीन विक्री. आता परत जर असं झालं तर नफा किती होतो? 6% नफा होतो. नफा किती होतो? 6%. नवीन नफा किंवा फक्त नफा म्हणून आपण त्याला. नफा 6% होतो. आता 6%, आता नफा कशाचा? खरेदीवर असतो. म्हणजे खरेदी किती होती? x. जसा तोटा 4x/100 होता, तसा नफा किती होईल मग? 6x/100. ओके. आता बघा, आता मला सांगा, या ठिकाणी नफा आहे, मग मला असं म्हणता येईल ना, विक्रीमधून जर आपण नफा वजा केला, है ना, विक्रीमधून जर आपण नफा वजा केला तर आपल्याला काय भेटते? खरेदी भेटते. बरोबर ना? लक्षात येते मला काय म्हणायचंय? म्हणजेच आपण काय करू पहा, विक्री आपल्याकडे 0.96x अधिक 550 विक्री झाली, नवीन विक्री. बरोबर ना? त्याच्यामधून काय वजा करायचा? नफा. आता 6x/100, 6x/100लाच मी असं म्हणेल ना 0.06x. बरोबर ना? म्हणजे दोन खाली 2 शून्य आहेत ना, मग 2 दशांश नंतर 2 करा, म्हणजे विक्रीमधून नफा वजा करू 0.06x बरोबर काय भेटायला पाहिजे आपल्याला? खरेदी. मग खरेदी किती म्हणजे मूळ किंमत किती? x. हे कॅल्क्युलेशन थोडंसं पटापट आपण करून घेऊ पहा. का होईल? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 0.96x आणि वजा 0.6x हे कॅल्क्युलेशन अगोदर करू. हे 550 जसंच्या तसं ठेवतो मी, इथं बाजूला करतो पहा. 0.96 आणि वजा 0.06 हे वजा बाकी करते सर्वांना. 7 6 गेले 0, 9तून 0 गेला 9, आणि या ठिकाणी 0, म्हणजे इथे किती येते? 0.9x वजा हे बरोबर x. आता इथं सरळ सरळ काय आहे, इथं प्लस होतं, आपण प्लसच ठेवणार, त्याच्यामध्ये बदल करणार नाही आहे ना. आता 0.9x आहे ना, तो तिकडे घ्या, काय होईल? वजा. म्हणजे 550 बरोबर x वजा 0.9x. म्हणजेच बघा, लगेच उत्तर आपलं आलंय आता 550 बरोबर x मधून 0.9x वजा करायचं आहे. म्हणजे काय? आता एक x असतं, x म्हणजे 1x मधून 0.9x,
म्हणजे एकातून 0.9 काय करायचे वजा करायचे. किती येते बघा, 1 म्हणजे 1.0 त्याच्यामधून 0.9 वजा केले, 10तून 9 गेला 1, चाला 1 म्हणजे 0.1 येते पहा. किती 0.1 एक्स. आणि आपला आन्सर लगेच येणार आहे. आता पुढं काय करायचं आपल्याला, 0.1 इकडे भागायचं, 550 भागिले 0.1 बरोबर एक्स. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, आता दशांश चिन्ह इकडे घ्यायचं म्हणजे एक घर सरकवायचे, म्हणजे वरती 1 शून्य वाढवायचा म्हणजेच 5500 आणि खाली 1 आणि छेदस्थानी 1 आपण लिहित नाही, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 5500. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर आलाय पहा. आता तुम्ही म्हणता एवढं कॉम्प्लिकेटेड करायचं का, तर नाही, मी तुम्हाला आत्ता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक थोडीशी एक हिंट माझ्या मित्रांनी दिली आहे, सरांनी. तर बघा त्यांनी काय सांगितलं होतं मला, आणि ती परफेक्ट मॅच झालेली या ठिकाणी. आणि दुसरं जे उदाहरण आहे मी तुम्हाला दाखवणार आहे ते पण त्याच्यामध्ये पण सेम एकदम परफेक्ट. तर तुम्ही ती ट्रिक नक्कीच अप्लाय करू शकता बिंदास. बघा त्यांचं म्हणणं आहे, बघा या ठिकाणी तोटा किती आहे 4%, नफा किती आहे 6%. मग दोघांची बेरीज करा, 4 आणि 6 किती होतात 10, बरोबर आहे. ओके डन. आता आपल्याला विक्री किंमत कितीने वाढवली 550 ने, बरोबर ना, कितीने 550 ने. मग तुम्ही ऑप्शनमध्ये असं एखादं ऑप्शन आहे का की ज्याचे 10% 550 येतात. समजले काय म्हणायचं मला, हे 10%च का, कारण ह्या तोटा आणि नफा यांची बेरीज टक्के जे आहेत ना 4 आणि 6 10. तर ऑप्शनमध्ये कोणता असा पर्याय आहे की ज्याचे 10% 550 येतात. तर तुमच्या लक्षात येईल लगेच की हा 2 नंबरचा ऑप्शन आहे. बघा म्हणजे 5500चे जर आपण 10% काढले तर किती येणार आहे 55 गुणिले 10 550 येणार आहे. म्हणजे परफेक्ट हे ऑप्शन अगदी बरोबर लागतंय. याच पद्धतीचा आपण दुसरा एक प्रश्न बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नाही यार ही ट्रिक एकदम परफेक्ट लागू होते. ठीक आहे ना, बघा पहा हा प्रश्न आहे. एका विक्रेत्याने 4% तोट्याने एक वस्तू विकली. जर त्याने ती 120 रुपये अधिकने विकली असती तर त्याला 8% नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. हा संभाव्य प्रश्न म्हणून आपण घेतलाय आणि तुम्ही हा एकदा हे करून पाहू शकता, त्याला पट्टाळा करून पाहू शकता, बरोबर येतं नाही येतं. एकदम सोपं आहे, आत्ताच्या प्रमाणेच करायचं आपल्याला. बघा तोटा किती आहे, आपण काय पूर्ण मोठं सोडत बसणार नाही, शॉर्टकट सांगतो आता. 4%, नफा किती 8%, दोघांची बेरीज बघा 8 आणि 4 किती झाले 12, बरोबर आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, इथं 120 आहे बरोबर ना. तर आपल्याला ऑप्शनमध्ये असं एखादं पर्याय शोधायचं आहे की ज्याचे 12% किती टक्के, ज्याचे 12% 120 येतील. म्हणजे असं नाही की 1200, बघा ज्याचे 12% 120 येतील. तर ऑप्शनमध्ये पहिले 1000 आहे. बघा 1000चे जर आपण 12% काढले तर बघा 0 0 कॅन्सल येते आणि 12 किती होतात 120. म्हणजे 1000चे 12% जर काढले तर 120 येतात. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 1000 बरोबर येते. तर तुम्ही काय करू शकता, याचा पडताळा करून पाहू शकता की वस्तूची मूळ किंमत 1000 घ्या, त्याच्यानंतरचे 4% तोट्याने विकून बघा आणि नंतर पुन्हा त्याच्यामध्ये 120 रुपये वाढ करा. पुन्हा एकदा त्याला विकून बघा 8% नफ्याने, 8% नफा येतो की नाही येतो. तुमच्या लक्षात येईल की ही ट्रिक एकदम परफेक्ट लागू होते. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असतात टीईटीच्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रकारचे मी टॉपिक वाईज प्रश्न टाकत आहे, व्हिडिओ बनवत आहे आणि अजूनही बनवणार आहे. तर नक्कीच ते जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.